परभणी भाजपाच्या वतीने गाव चलो अभियानची माहिती देण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, आनंद भरोसे, शेळके, गव्हाणे, रिजवाणी, भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी भाजप नेते आनंद भरोसे यांनी आपण देखील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून लोकसभा उमेदवारांसाठी दावा दाखल केला आहे। इच्छुकता आहे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे, कारण 9 वर्ष झालं मी जिल्हाध्यक्ष राहिलेलो आहे। त्यासोबतच आज विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी आहे। 2014ला मी उमेदवार म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा होतो। त्या अनुषंगाने लोकसभेसाठी मी इच्छुक आहे। अनेक प्रवेश झालेले आहेत भाजपमध्ये परभणी जिल्ह्यात वरिष्ठ आजी माजी नेत्यांचे, ते उमेदवारीसाठी ठोकून बसलेले आहेत। परभणी जिल्ह्यात जाऊन काय म्हणणं आहे? नाही, आता बऱ्याच जणांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे आणि मला वाटतं की निश्चित प्रमाणामध्ये माझे या उमेदवारीला पक्षश्रेष्ठी न्याय देईल, कारण हे काम मी केले 2014पासूनच प्रत्येक पदावर काम केलेलं आहे आणि उमेदवार पण होतो। त्या अनुषंगानं पार्टी हे विश्वासावर घेईल। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे.पी. नड्डा साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागामध्ये गाव चलो अभियान आणि शहरी भागामध्ये बूथ चलो अभियान हे अभियान जे आम्हाला प्रदेशाकडनं आले होते, ते अभियान आम्ही परभणी विधानसभेमध्ये शहर आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये चांगल्या पद्धतीने राबवलं आणि या अभियानाला सर्व जनतेचा चांगला प्रतिसाद आम्हाला या अभियानाला पाहायला मिळाला। या संदर्भात आम्ही पत्रकार परिषद घेतली। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।